आता पाहूयात वारी संदर्भातल्या काही घडामोडी। पंढरीनाथ महाराज की जय। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या पालखीचं आज पुण्यामध्ये आगमन होणार आहे। काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झालं। महापूजा आणि नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी 6च्या दरम्यान प्रस्थानाचा हा सोहळा पार पडला। ज्ञानोबाच्या जयघोषानं यावेळी अवघी अलंकापुरी दुमदुमली। टाळ मृदुंगाचा गजर आणि विठुरायाच्या नामस्मरणात वारकरी तल्लीन झाले। माऊलींच्या पालखीचा कालचा मुक्काम हा शेजारच्या गांधी वाड्यात म्हणजेच माऊलींच्या आजोळी होता। पहाटेची काकड आरती झाली आणि पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली। तर संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी जयतयारी करण्यात आली आहे। पालख्यांचं आज दुपारी पुण्यात आगमन होतंय। महापौर चंचला कोदरे दोन्ही पालख्यांचं स्वागत करतील। या निमित्तानं वारकरी मुक्काम करत असणाऱ्या ठिकाणांची मंदिराची रंगरंगोटी स्वच्छता करण्यात आली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम असलेल्या श्री निवडुंग्या विठोबा मंदिरांना विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। स्वयंसेवी संस्था आणि गणपती मंडळांची तयारी पूर्ण झाली आहे।